तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी स्पीकमध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आणि आज जरा HD मध्ये दिसत असेल तर समजून घ्या की आपली क्लिअरिटी का वाढली. तर नवीन मोबाईल घेतला आहे. कशी क्लिअरिटी CNGच्या लाईनीला थांबलो आहे, बघू शकता. CNGच्या लाईनीला थांबलो आहे. 10 मिनटं झाले, अजून 5-10 मिनटं लागेल. अर्धा 1 तास लागतो, काही सांगता येत नाही. एखादा पंप बंद पडला की दुसऱ्या पंपवर लोड येतोच. गाड्या आल्या, चला. लाका काय क्लिअरिटी आहे. हा नवीन मोबाईल, नवीन क्लिअरिटी, असं काय करणार. तर मित्रांनो, काल होता आपला बर्थडे 8 एप्रिलला, त्यामुळे आपण नवीन काल मोबाईल घेतला Oppo F29 5G. पहिला 4G होता, आता 5G घेतला. तुम्हाला बरेच दिवस म्हणतो घ्यायचं म्हटलं बड्डेलाच घेऊन टाकू. तर बड्डे होतं, घेऊन टाकला, काही विषय नाही. होऊ दे घरचं म्हटलं. पैसे काय नव्हते आपल्याकडे, फक्त 1660 रुपये डाऊन पेमेंट केलं. जास्त घेत होते, पण आपली जरा ओळख दाखवली. पहिला आपण असं म्हटलं की मोबाईल इंडस्ट्रीत बी काम केलं, ओळख दाखवल्यामुळे थोडंफार कमी झाले. 1660 रुपये डाऊन पेमेंट. IDFCचं लोन मारलं आहे. 26,000चा मोबाईल आहे. 1660 2,000 रुपये जास्त जाणार. तर 3,323चा काहीतरी हप्ता आहे, 8 महिने, जे की चांगलं आहे. आणि बघा आता ओप्पोमध्ये कशी क्लिअरिटी कडकमध्ये मस्त दिसते पहिल्यापेक्षा. आणि जरा मोबाईल नवीन असल्यामुळे सेटिंग इकडे तिकडे मला अजून काही जमा नाही. 1-2 दिवस हात बसायला लागतील या मोबाईलवर, नाही का. तर खुशी नवीन मोबाईल घेतल्याची, कारण लागतंच आपल्याला, कामाची गरज आहे. आपल्याला मोबाईलवरच खेळ सगळा म्हणल्यावर मोबाईल तर लागणारच आपल्याला. आणि 5G मोबाईल घ्यायचा म्हणून होतो. जुना मोबाईल बिल गरम होता तर सारखा, आणि त्यात पाहिजे तसं परफॉर्मन्स नव्हता देत. साहजिक की जसं जुनं होतं मोबाईल तसं खराब होतो. आता नवीन घेतलं त्यामुळं काय विषय नाही, 2-3 वर्ष तरी. तर हे झालं मोबाईलचा किस्सा. आता CNGच्या आणि नाश्ता सांगतो. CNG भरले 200चा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. आज आहे टार्गेट 1600चं. वाजल्यात किती बघा, हे काही आहे नाही की राव. सेटिंग जरा वेगळं दिसते. वरण आहे माझं इकडं नव्हतं पहिला, तर नवीन मोबाईलचं इकडे. 8 वाजून 16 मिनटं झाल्यात. तर चला सुरू करूया आणि बघूया पहिली ऑर्डर कुठली पडते कुठली नाही. जी पडते उतरायची, लवकरात लवकर 1600 करायचे. आणि जास्त पुढं बघूया. काय इथं जर इफेक्ट टाकायची बी गरज आहे. विदाऊट इफेक्ट टाकता कसला क्लिअरिटी येते, खतरनाक विषय. तर मित्रांनो, पहिली ऑर्डर पडलेली आपल्याला उबरची. रामका ज्वेलर्स नाही, राणी हॉस्पिटल कशी. राणी हॉस्पिटल तर रामका ज्वेलर्स एकच असतं ना, भाऊभावांचं असं आपल्याला काय. तर 80 रुपयाची ऑर्डर होती. 1 रुपयाचाच फरक पडला. उबेरला जात होते 78.54 कारण 79 राऊंड फिगर, आणि ते 80 झाले, म्हणजे 1 रुपयाचा फरक. म्हणजे उबर आत्ता पहिल्या ऑर्डरला खूप जास्त हे देतो आहे, पण थोड्या वेळाने परत 12-13चा खालीवर होत राहतात. त्यामुळंच मीटर आपला बेस्ट आहे. सकाळ दुपार असो काय सर्च पेज चालू करतात नंबर, त्यामुळं मीटर बेस्ट. तर सुरुवात झाली. तर बघू आता दुसरी ऑर्डर कधी पडते नाही. चला स्वारगेटला जाऊ. जसं मी तुम्हाला सांगितलं, पडेल ती ऑर्डर घ्यायची आपल्याला. आता नानापेठमधनं पर्याय चौकात औंधला. आता आपण औंधमध्ये आहोत. तर 6 बॉक्सची ऑर्डर पडलेली. कस्टमरला फोन केला आहे, येतो म्हणले. फोन आहे काय माहिती, आपल्याला काय करायचं आहे. आपले मीटरला जेवढे होईल, मीटर टाकला भाऊ, मीटरला जेवढे होईल तेवढे घ्यायचे आणि बिल द्यायचं, पैसे घ्यायचे. तर मित्रांनो, मटेरियल डिलिव्हर झालेलं आहे. 190 रुपये आले ते मटेरियल होतं. जे ह्यांच्या पार्किंगमध्ये जाऊन देऊन टाकलं. आता जेवायला जाऊ, कारण वाजल्यात बघा किती, 1:05 कुठले. तर मित्रांनो, आपण हे कुठलं सेंटर आहे, चायनीज सेंटर काहीतरी. चायनीज सेंटरचे तर चायनीज खायला आलो व्हेजमध्ये, नॉनव्हेज नाही, कारण फूड नाही. आणि ह्याचा वापर तुम्ही टिश्यूसाठी करत असाल, पण मी लाख पडायला लागले. हाय. तर मी त्या मोबाईल स्टँड म्हणून करतो आहे. जर कुठं भेटलं तर घेऊन टाका, काय विषय नाही. मस्त राहतो आहे नाही. तर आत्ता इथं पाणी मागितलं तर ते म्हटले पाणी नाही आहे, म्हणजे साधं पाणी नाही म्हटले, डायरेक्ट बिस्लरी घ्यायला लागेल. त्यांनी मला बिस्लरी चिपकवले 10 रुपयाची. 10 रुपये घेतो आहे का 20 रुपये घेतो आहे काय माहिती. 10 रुपये लिहिले आहे, 10 रुपये देणार नाही. लोक मला रुपये जास्त देत नाही, मी तशा लोकांना दिले नाही का. आणि त्याला सांगितले सूप आणि नाही का व्हेज मंचुरियन राईस आणि दुसरा आणलं तरी चालेल काय.
प्रॉब्लेम नाही. आपण काय पोट भरायची काय म्हणजे आपलं हे पाहिजे ते पाहिजे ते तसली नाटकीच नाही. 90s किडे आपण ते म्हणजे 90s मुलगा मी. मला ते नखरे नाहीत की मला खायला हेच पाहिजे तेच पाहिजे. गरिबीला बघितली भावा, अजून मी गरीबच आहे. जे भेटेल ते खातो नाही का. आणि चायनीज तिथं बघायला गेलं तर थोडं महाग आहे, पण ठीक आहे. आता कमवते म्हटलं घालवाय काय हरकत नाही. डबा आणत नाही त्यामुळं प्रत्येक ठिकाणी चपाती भाजी भेटत नाही. शेजारी होतं पण आता मूड नाही मला चपाती भाजी ते रोज रोज ते खाऊन इरिटेट होतं. म्हणलं काहीतरी नवीन. तर आता जेवूया आणि परत आपलं धंदा पाणी चालू करूया. थोडं मागं गेलं तर पूर्ण डोकं दिसेल, त्यापेक्षा ह्यालाच मागं सरकवतो मी, हा ना. आता कसं आहे अँगल कळत ना. नवीन मोबाईलमध्ये सगळं भारी दिसते. मी प्लास्टिकमध्ये पेत नाही त्यामुळे सगळं रिकामं करून ह्यात टाकलं आहे, जे की हे हार्टसाठी चांगलं नाही. तुम्हाला पहिलं सांगितलं मी की प्लास्टिकमध्ये पाणी प्यायचं नाही. जरी असेल तुमच्याकडं तर ते तुम्ही हे वापरा, स्टीलच्या बाटल्या वापरा आणि त्यात हे करून पिऊ शकता. मला दिसा नाही कारण माझं सोबत मला दिसा नाही का नाही. अँगल बरोबर होते का चुकीचं होतं. तर विषय असा आहे, दुपारचं पाणी लागतंच. प्रत्येक ठिकाणी ते नाही का मडकं भेटत नाही आपल्याला. जे फ्रीवाले असतात लोक ठेवतात, मंडळ वगैरे मंदिर मस्जिदच्या बाहेर नाही का, जे लोकांना मदत करतात पाणी मोफत देण्याचं किंवा मडकं ठेवतात, ते प्रत्येक ठिकाणी भेटत नाही. मग ठीक आहे, कधी 10 रुपये गेले तर एवढं काही वाईट नाही. असं बी आपण जेवणानंतर ताक लस्सी पितोच, किती पैसे 10-20 म्हणून ठीक आहे, एवढं काय नाही विषय. तर चला जेवूया आणि बघूया मग काय होते काय नाही. जरा तुम्ही बघून घेतला जरा नजारा कसा आहे कसा नाही. फॅन खाली बसलोय मुद्दाम. जेव्हा बी हॉटेलमध्ये असेल तर फॅन खाली बस. ऊन एवढं आहे ना, पैसे दिले वसूल करूनच जाणार. हे लाईटी बिटी चांगल्या लावल्यात हे अशा ठेवायला, पण तिला रात्री चांगली वाटतं. आता ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता काय रात्र नाही आलो मग काय काढून थोडीच होणार. रात्री म्हणायचा मुद्दा एवढाच की रात्री आलो तर फील जरा बाहेर येतं आहे ना. मोबाईलची क्लॅरिटी कशी मला सांगा, मला तर लई आवडली क्लॅरिटी. आता जेवतो आणि बघू काय. मी मित्रांनो जेव्हा बी चायनीज खातो ना तेव्हा जे सूप आहे ते सूपवालंच खातो. म्हणजे मला सूप लागतं. काही काही ठिकाणी असं असतं नाही का की सूप वेगळं घ्यायला लागतं इथे. मग त्याला विचारतो बाबा कसं काय, मग तो सांगतो बाबा असं तसं. सूप हे मला लागतं. चायनीज आणि सूप नाही म्हणून काय मजा नाही. म्हणून याने मला टाईमपास दिला नाही, तर टाईमपास नको होता. भैया सोया सॉस कंपल्सरी, ब्लॅकवाला फ्लेवर येतो. हो चॉपसी जाऊ ना. टाईमपास दिलंच नाही रो त्याला काय अर्थ आहे. आम्ही काही गीड आहे का. पैसे तू मागितले तेवढे दिले नाही मी. तर मला चॉपसी पाहिजे. चांगलं आहे. चला सुरू करूया. नुसतं ब्लॉग बनवत बसलं तर अपलोडिंग. मित्रांनो जेवण जस्ट झालेलं आहे आणि चांगलं झालं जेवण. विषय असा आहे की कडेने जाऊया नाही तर आंबट सावईल आपल्यात. खाली बघत जायला दगड बिगडाला पडायचं कारण पाठीमागं या बघा कारच्या पाठीमागं हे ठेवलं आहे, दगड ठेवतात आणि कुठे बी दगडी ठेवतात मग आपण पडायचं. तर आता जिथं आपण जेवायला बसलेलो तिथं आहे ना आपल्याला जसं म्हणले की पाणी हे विकत घ्यायला लागतं. आणि त्यांच्या ओळखी चालतात तर त्यांनी त्याला असंच दिलं. बाटली ओळखीच होता, पार्सल घ्यायला आलं नाही का. आणि त्याला पाण्याची बाटली दिलीच नाही. त्याच्याकडे होती पाणी प्यायची बाटली प्लास्टिकवाली. मला एवढंच म्हणायचं असं का ओळखीचं आहे म्हणून का पुढच्या वेळेस येईल का तुझ्याकडं. असं नाही करायचं राव. पाणीच तर मागितलं तुला एवढंच काय. ठीक आहे मला काय 10 फरक पडत नाही. मला काय मीटर टाकलं 25 भेटते.
पण एक मुद्दा सांगतो की मेंटॅलिटी लोकांची कशी असते नाही का, ओळखी झालं पाणी देतात, अनओळखी असेल तर मग कस्टमरला डायरेक्ट दिसलं जे की साहजिक आहे. त्याकडे नळ असल्याशिवाय तो काय काम करणार का? भाज्या बिज्या काय ते चॉपची बिपची काय धुवायला हे तर पाणी लागत नाही का? कुठलंही हॉटेल रेस्टॉरंट काही असतं पाणीशिवाय होतच नाही. चॅप्टर असतील लोक. सांगायचा मुद्दा होता म्हणून मांडला आपलं, बाकी काय नाही. तर जेवण झाले, सुस्ती यायला लागली आता. असं वाटतं की आता एक सोसायटीची इथं लावली गाडी, असं वाटतं तिथं झोपव मस्त पडले जाऊ, पण तसं चालायचं नाही गाड्या. चला ओला उबेर चालू करूया, जे पडायचं घेऊया. आतापर्यंत टोटल 1000 रुपये झालेत आणि 1:44 झालेत, जे की खूपच कमी आहे. बॅक टू बॅक ऑर्डर करून बी काय कुठं मध्ये गाडी थांबलेली, काय झालं काय माहिती. जाऊ दे. असं अजून आज तर दिहाडी निघली म्हणायचं, अजून 600 रुपये करायचे मेंटेनन्स काढायचा आजचा. आता रोज 600 रुपये करायला किती वेळ लागतात किती नाही. 1:45 नंतर 1:45 चला आता नाही बंद पडणार मोबाईल का सांगा. नवीन आहे भाऊ, कसा मोबाईल हा बी गरम होतोय थोडाफार, कारण कसं आहे ऊन आहे आणि आपण त्याच्यावर ठेवतो त्या स्टँडवर. ते स्टँड आहे लोखंडाचं, हे गरम होतंय म्हटल्यावर त्याला मागून गरम होणार साहजिक आहे. एवढं उन्हाचं गरम होणार साहजिक आहे. पण जुनं मोबाईल असं नाही की 12 महिने गरम असते, फक्त उन्हाळ्यात गरम असायचं. तर हा हे गरम होतोय थोडाफार, ठीक आहे काय हरकत नाही. पण असं नाही की मोबाईल बंद पडतोय शूटिंगच्या वेळेस, म्हणजे तो प्रॉब्लेमच होता मोबाईलने, त्याचा जीव चाललेला आहे, ते काय हरकत नाही. तो पडलाय घरात, घरी वापरायला ठेवलाय आणि हा आपलं कामापुरता. तर 2-3 ऑर्डर मारून आपण आता नाशिक फाट्याचे चालवलं आहे आणि मग एक हे होतं रेल्वे ब्रिज, नाशिक फाट्याच्या अलीकडं डावीकडं हे हॉटेल किंवा हे थिएटर बघून ओळखू शकतो. एवढं बघायचं, जास्त नाही बघायचं. तर शूट आता म्हणजे असं होतं की रेल्वे ट्रॅक होतं, रेल्वे ट्रॅकच्या पलीकडं कस्टमरला सोडत होतं, पण नेमकं फाटक पडल्यामुळं ते म्हणले इथं सोडा, आम्ही चालत होतो. म्हणजे ठीक काय हरकत नाही, मला काय मीटर टाकले जेवढं झालं तेवढं. उबेरला 150 दाखवत होते, इथं 200 झाले आणि एका ऑर्डर जी पडली ती 40 रुपयाची पडली. 2 किलोमीटरला पिकअप नसतं, परवडत नाही भाऊ. 25 रुपयासाठी कुठं ड्रॉप किती असेल, 2-3 किलोमीटर 2 असेल जास्त 30-40 रुपये ऑर्डर कुठं जातो. मोठे ऑर्डर मारायचे भाऊ, एवढा उन्हाचा परवडत नाही. पाणी संपले, ते बिस्लरी घेतलेलं संपलं, ते 10 रुपयात काय उरणार आहे. आणि ते शेवटचं गोट राहिलेलं आत्ता पहिलं ते गरम झालं, म्हणजे काय पाणी स्टोअर करून तरी पुढे ठेवणार, गरमच होतं म्हटलं. दर 10-15 मिनटं किंवा अर्धा तासाला थंड पाणी पाहिजे. प्रत्येक वेळेस थंड पाणी कुठं भेटतं. ड्रायव्हरची लाईफ अशीच आहे काय, एक तर पैसे घालवावे लागतील, नाही तर थंड पाण्यासाठी ते 50 रुपयाचा जार घेऊन हिंडायला लागेल. बघू काहीतरी करू, पुढचं पुढं बघू. मॉरल ऑफ द स्टोरी की आत्तापर्यंत आपले 1300 रुपये झालेत आणि आपल्याला 1600 करायचं अजून 300 रुपये करायचे. तर जी पडेल ती ऑर्डर घ्यायची. पण याचा अर्थ असं नाही की पिकअप 2 किलोमीटर आणि ड्रॉप 1 किलोमीटर. येणार नाही आम्ही एवढं. टेक्निकली जवळपास पाहिजे आणि ड्रॉप लांब असेल किती तरी चालेल. आता 300 रुपये पाहिजे म्हणल्यावर घराकडे जरी इथनं ऑर्डर पडली, तीच ऑर्डर बघा, जर घराकडे इथनं ऑर्डर पडली तर भाऊ मला खोटं नाही बोलले 400 रुपये होईल कात्र साईडला. आणि 6 किलोमीटर नेणार मी. आता काही ट्रॅफिक नाही त्यामुळे जास्त होऊ शकत नाही. जर संध्याकाळची व्यवस्था 450 झाले असते, 500 वाढले असते. पण ठीक आहे काय हरकत नाही. बघू, वाजले तर 2:52. टोटल 1300, अजून 300 करायचं, फुल काय हरकत नाही. जर देव पावला, एखादी डायरेक्ट सिक्सर पडला कुठं तरी देव रोडला 300-400 देव पाऊल म्हणायचं. देव पाऊल का तर तिकडनं येताना आपण काम करत येणार आणि घराकडे पडलं तर साहजिक आहे बंद करून घरी जाणार. टार्गेट करणारच, पण टार्गेट कंप्लीट करून घरी जाणार. पण लांब पडलं तर मग ऑप्शन नसतं, त्यामुळे घराकडे जाता काम करणार, येता काम करता येणार. तिकडनं कुठं लांब नाही जायचं त्यांना, तिकडनं आपल्याला डायरेक्ट घरी जायचं. हे जे मी बोलतोय काही लोकांना समजत असलं नसेल, काही लोकांना समजत असेल ते पहिल्यापासून ब्लॉग बघत असेल, ज्यांना समजत नसेल त्यांनी पहिल्यापासून ब्लॉग बघा, म्हणजे तुम्हाला हे जे मी काय बोलते ते सगळं कळेल. असं मधनं बघितलं नाही कळणार मित्रांनो तुम्हाला, पहिल्या ब्लॉगपासून बघा. तर बघूया कुठली ऑर्डर पडते. झालं का, झालं चालू. तर मित्रांनो आपण आलो आहोत
तर कुठे आहे धायरीला ऑर्डर पडली डायरेक्ट. एक ऑर्डर पडलेली आपल्याला नाशिक फाट्यावरून पिंपरीला. जवळ होतं एक 3-4-5 किलोमीटर असेल काहीतरी. 60 रुपये आले ते मीटरवर. कस्टमरने टिप ॲड करून ते 80-85वर गेले ते. कस्टमर म्हणले मी मीटरवर येणार नाही, जास्त होत असं म्हणलं मीटरवर जेवढं होईल तेवढं द्या, टिप नका देऊ. आणि मग नंतर बघितलं तर 23 रुपये मायनस गेले आपले. म्हणजे की ठीक आहे काय. ते म्हणले बघा आता तुमचं नुकसान झालं. म्हणलं नुकसान नाही काय, तुमचे विदाऊट टिपने किती देत होते म्हणले 55. इथं किती झाले म्हणलं 66. म्हणजे 10 रुपये वाढले का नाही, 10-11 रुपये. म्हणलं जर टिप जर सोडलं तर परवडलं म्हणलं, आणि टिप जर धरलं तर नाही परवडलं, कारण टिप त्यांनी दिली नाही. ठीक आहे, मला काही टिप वगैरे नव्हती पाहिजे त्यांच्याकडून. दिलं तर चांगलं आहे, पण त्यांनी नाही दिलं. त्यात जर रॅपिडोने गेलो असतो तर त्यांनी दिलं असतं असं त्यांचं म्हणणं होतं. पण ठीक आहे, मला काही फरक नाही पडलं. तिथनं लगेच आपल्याला सोडायच्या अगोदरच 2 मिनटं अगोदर ऑर्डर पडली आपल्याला डायरेक्ट 325ने धायरीला. त्यांना सांगितलं भाऊ मीटरने. ते म्हणले ठीक आहे. मीटरने आणलं 410 रुपये आले. 88 का 90 रुपयाचा फरक पडला. झाले का नाही सगळे कवर, त्यांचं टिप बिप काय असेल त्या पहिल्याला कस्टमरचं. आणि तिथं ज्या कस्टमरला पहिल्या कस्टमरला जिथं सोडायचं होतं तिथं अगोदर एक पाणी संपलेलं, माझं पाणी भरायला गेलो तो. त्यांनी एक जार ठेवलेला जो 50 रुपये भेटतो तो वाला जार, आणि चालू केलं पाणी पडतं त्यातनं, पण पाणी भरायला ग्लास नाही. आणि माझं बाटली लावली तर बाटली लावायला जागा नाही. सगळं खालनं ब्लॉक केलं, चारीकडनं ब्लॉक करून पट्टी मारून लॉक केले. जर तुम्हाला लोकांना पाणीच पाजायचं नाही तर कशाला ठेवलं ते काय माहिती. जर तिथं पाईप नाही की पाणी बाहेर घ्यायला बाटलीत ओतायला, तर तिथं ग्लास बी नाही. ग्लास बसायला एवढी तरी जागा ठेवा, ग्लास बसायला एवढी बी जागा नाही. 1-2 बोटं असं काहीतरी ठेवलं. ग्लास काय एवढंसं ठेवलं का तुम्ही तिथं? मिनिमम एवढा तरी असतो काय येड्यागत लोक. जाऊ दे, उगाच नावाला स्टिकर बिकर लावलेलं नाही का त्याच्यावर कुठलं तरी नगरसेवक काय कोण काय त्यांचं कुठला धर्म जातात आपल्याला माहीत. आपण कुठं धर्म जात किंवा कुठल्या नगरसेवकाच्या खिलाफ नाही आहे. कोणाचं तरी स्टिकर होतं, पण आपल्याला त्यांच्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही. फक्त सांगायचं एवढंच की जर पाणी द्यायचं तर प्रॉपर द्या, नाही तर नका देऊ. उगाच ते कस्टमर हसायला लागले. बारीक पोरगं होते, म्हणजे पोरगी होती नाही का, कॉलेजची पोरगी 11वीची होती, क्लासला चाललेली होती काहीतरी. म्हणजे अंकल जाऊ दे पाणी निघत नाही, चला. म्हटलं निघणं कसं, चारीकडनं ब्लॉक आहे म्हटलं. आणि आत्ता इथं पाणी प्यायला आलो तर संपलं आहे त्यांचं टाकी. आणि तर बिसलेरी कुठं भेटणार, इथून घर जवळ आहे. जाऊ दे चला घरीच जाऊ. टोटल 1600 प्लस झालेत. आजचं टार्गेट संपलेलं आहे. धायरीला आहे. इथून जरी कात्रज म्हटलं तर 60-70 रुपये होतात. तर बघू कोण भेटते का नाही. चला जर कोण कुठं पाणी भेटलं तर पिऊ, नाही तर घरी जाऊन पिऊ. एवढं काय लांब नाही घर. तर इकडं बघायची सवय इकडं असते. तर मित्रांनो फायनली आपण आपल्या एरियात आलेलो आहोत. आणि काय ऑर्डर पडली नाही, पडत होते पण ऑपोजिट डायरेक्शनला पडत होते, जी की आपल्या कात्रज साईडला पण होते. ते भेटले आणि काय हरकत नाही. आपल्या टार्गेट प्लसवरच गेलेलं आहे. इकडं नाही, इकडं सोमा नवीन मोबाईल आहे. 4 वाजून 20 मिनिटं झाल्यात. तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. चला क्लॅरिटी कशी कमेंट करून सांगा.